सर्व्हे नंबरच्या बांधावरून जाण्याचा रस्ता बंद केल्याने संतोष अडसरे व त्यांचं कुटुंब यांनी जुन्नर तहसील कचेरीसमोर उपोषण सुरू केले आहे। दरम्यान दिलीप कोठारी यांचे म्हणणे आहे की अशा प्रकारचा आम्ही कोणताही रस्ता अडवलेला नाही, केवळ आमच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी अडसरे कुटुंब उपोषणाला बसले आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, जुन्नर। संतोष धोंडो अडसरे, राहणार वळणवाडी, नारेगाव तालुका, जुन्नर जिल्हा, पुणे। आम्ही तेथील सर्व शेतकरी रहिवासी असून आम्हाला जो काही सर्वे नंबरचा आत्तापर्यंत त्रास होत आलेला आहे, ह्या रस्त्याची मागणी आमची 2005 सालापासून म्हणजे 2005 सालापासून तो शेतकऱ्यांना अन्याय होत आलेला आहे। जो काय 3 पिढ्या म्हणजे जवळजवळ वडिलोपार्जित चाललेला वहिवाटीचा रस्ता त्याला कोठारे आणि परिवार यांनी तो बंद करायचा ठरवलेला आहे। 2005 साली तेच झालं। 2005 साली त्यांनी मिलचं बांधकाम सर्वे नंबर अतिक्रमण केले। ते अतिक्रमण आम्ही हटवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पर्याय मार्ग म्हणून आम्हाला दुसरीकडनं रस्ता काढून दिला। त्यानंतर त्यांनी ती जमिनी खरेदी करीत चालली, बरोबर हळूहळू जमिनी खरेदी करीत चालले। 2012 साली त्यांनी JCBने रस्ता खालून टाकला। त्यावेळेस आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं होतं। त्यावेळेस त्यांनी आम्हाला तो 24 तासाचा रस्ता आमचा मोकळा करून दिला। त्यानंतर आता एक 4-5 वर्षापूर्वी त्यांनी परत वरती जमिनी खरेदी केल्या आणि आता सर्वे नंबरचा रस्ता बंद करण्यासाठी त्यांचे आतोनात प्रयत्न चालू आहेत। रोडला गेट बसवणे, तेलाचे डबे रोडमध्ये टाकणे, गाड्या उभ्या करणे, शेतकऱ्यांना हा त्रास आणि शेतकऱ्यांनी हा अन्याय कवर सहन करायचा। याच्यावर काहीतरी मार्ग निघण्यासाठी आम्ही उपोषण चालू केले। जोपर्यंत आम्हाला मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण बंद करणार नाही। याच्यात भरपूर शेतकरी वरती कांबळे असतील, सुधाकर कांबळे, अविनाश कांबळे किंवा आमचे धोंडोताबाजी अडसरे, दशरथ धोंडो अडसरे, ज्ञानेश्वर अडसरे, भरपूर जो 100 एकर क्षेत्र आहे वरती सर्वे नंबरच्या रस्त्यालगत। या सर्व शेतकऱ्यांना हा जो प्रॉब्लेम होतोय याच्यातून काहीतरी कधी ना कधी तर मार्ग काढायच पाहिजे ना। तहसीलदार साहेब येऊन गेले 16 तारखेला। आत्ता परत स्थळपाणी झाली। पहिले काकडे साहेबांनी स्थळपाणी केली होती, त्यांनी तो निकाल केला होता। पण निकाल झाल्यानंतर काय झालं, काकडे साहेबांची बदली झाली, नवीन तहसीलदार साहेब आले, त्यांनी ते स्थळपाणी केली। पण स्थळपाणी केल्यानंतर आत्तापर्यंत काही निकाल आलेला नाही। त्यांचं म्हणणे आम्हाला बाहेरून असं कळालं की बा तुमचा सर्वे नंबरचा रस्ता बंद करण्यात येणार आहे, तुम्हाला पर्याय रस्ता मिळणार आहे। मग शेतकऱ्यांनी अन्याय का सहन करायचा? आमचा हक्काचा सर्वे नंबर असून आम्हाला का मिळत नाही? त्यासाठी आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे। जो त्याचा सर्वे नंबरचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण बंद करणार नाही। त्यांनी काय केलं की सर्वे नंबरच्या रस्त्यावर कोठारी आणि कंपनीनी मिल उभारलेली आहे पूर्वीच्या सर्वे नंबर रस्त्यावर। तर सगळे लोक जेव्हा तिथे गेले त्यांनी पर्यायी एक रस्ता काढला। तर म्हटले तुम्ही इथून जा असं म्हटले 2005 साली। त्याच्यानंतर काय केलं ते त्यांनी सगळं नांगरून काढला। मग तहसीलदाराला अर्ज केल्यानंतर त्यांनी काय केलं, तहसीलदार तो रस्ता दिला त्यावेळेला। पण असं लेखी स्वरूपात तो कुठलाच येत नाही, तुम्ही जा, तुम्हाला काही नाही म्हणतो का? आणि आता जसं तहसीलदार आलेत परवापासून त्यांनी तो रस्ताच बंद केला, कोणाला जाऊनच देत नाही। तिथे गाडीच लावल, तिथे ते रिकामे डबेच ठेवल। तर हा अन्याय, कारण काय त्याच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे पैसा नाही आहे। ही धनदांडग्याच्या विरुद्ध गरिबाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही चटून राहणार आहे आणि उपोषण करणार आहे। सर्व नावाच्या पाठावरच भाषा नाही, आम्हाला रस्ता मिळायलाच पाहिजे। चालू याच्यात पूर्णपणे बंद केलेलं आहे। काय म्हणजे आम्हालाही दाखवण्यात येतं ना, आम्ही नांगरून टाकू, लेकरं लावून जायचं नाही, त्याच्यामुळे मिळायलाच पाहिजे। किती वर्षापासून त्रास आहे? त्रास तसं 4-5 वर्ष झाले नाही, 2005 सालापासून 2005 साल। आता 15 वर्ष झाले त्रास चालू आहे रस्त्याचा सर्वे नंबरच्या।